मला तुमच्या आयुष्यात परत तोच आनंद आणायचा आहे, तेच हसू आणायचं आहे. गोपाळजी प्लीज हा हट्ट करू नका. हे बघा, मी खरंच तुम्हाला माझं मनापासून मित्र मानते, पण मला नाही कळते गोपाळजी की मी साडी कशी घेऊ. तुम्हाला मी सांगितलं की आर्या मॅडम, मला सगळं कळतंय. जुन्या जखमांना कुठपर्यंत कुरवळत बसणार आहात तुम्ही? त्याच्यावर औषध लावा, बऱ्या करा. खपलं काढत बसण्यात काहीच अर्थ नाहीये. बघा, जे झालं ते झालं. नियतीच्या मनात जे होतं तेच झालं. त्याला तुम्ही बदलू शकत नाही, मी बदलू शकत नाही. त्यातनं प्लीज बाहेर पडा. एक नवीन आयुष्य सुरू करा. तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच आनंद, तेच हसू मला बघायचंय. तुम्ही प्लीज हे नाही म्हणू नका बरं. अरे मॅडम, एक बोलू का? तुम्ही जर का हे घेतलं नसतं तर मी तुमच्याशी कधीच बोललो नसतो. पण थँक्यू, तुम्ही माझा आणि माझ्या शब्दाचा मान ठेवला आणि हे पक्क केलं की आपल्यात खरंच मैत्रीचं नातं आहे. बर, आता हा ब्लाउज स्टिच करायला कधी येऊ? पुढच्या वर्षी. अहो काय बोलता, तुमचंच दुकान आहे, टेलर तुमचा मित्र आहे, तुम्हाला पाहिजे तेव्हा या. ठीक आहे, लवकरात लवकर वेळ काढून नक्की येते. मी पण माझ्या मैत्रिणीची वाट बघतो. या, आता येऊ मी. आर्या, साडी सुपर्ब यार. आय मस्ट से यू हॅव गुड चॉइस. पण आता अचानक साडी? एक मिनिट, दादाने गिफ्ट केली? नाही. मग मग कोणी दिली? गोपाळने. गोपाळ त्याने दिली आणि तू घेतलीस का? काय झालं? आर्या, तुला मी 100 वेळा सांगितलंय तो चांगला माणूस नाहीये. साकेत, तुझं मेजर मिसअंडरस्टँडिंग झालंय काहीतरी. आणि मुळात मी आता शाळेत जाणारी एखादी लहान मुलगी आहे का? मला कळत नाहीत का गोष्टी? येतात रे मला पण माणसं ओळखता. आर्या, तू खूप साधी आहेस, निखळ आहेस. तो गोपाळ तुझ्या स्वभावाचा फायदा घेतोय. असं? ठीक आहे, मला सांग काय फायदा घेतला त्याने माझा? बोल. यू आर स्पीचलेस ना? साकेत, मी या गावात जशी आली आहे त्या माणसाने फक्त माझी मदत केली. आय नो तू माझ्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह आहेस, तुला असं वाटूच शकतं. इनफॅक्ट तू आणि दादा मला चुकीच्या माणसांपासून, वाईट माणसांपासून लांब ठेवता. पण ट्रस्ट मी, गोपाळ इज नन ऑफ दॅट. आर्या, तुला मी आता कसं समजावू? समजावूच नकोस मला. मला नाही वाद घालायचा या गोष्टीने. आपण नको बोलूया त्यावर. आणि हे बघ, जसं तू म्हणतोयस तसं गोपाळजी वाईट असतीलच, तर मला एक ना एक दिवस कळेलच ना. हॅपी? काय पक्या मामा, काय म्हणते आमची बहीण? दादा ये ना. नाही, मी ठीक आहे. कशी आहेस? खुश आहेस ना? मी मस्त आहे आणि खूप खुश आहे. आता सगळं माझ्या मनासारखं होतंय ना, त्यामुळे मी खूप खुश आहे. फर्स्ट क्लास. काय पक्या मामा, कशी चालली आमच्या बहिणीच्या लग्नाची तयारी? जोरदार चालू आहे. बस्ता बांधलाय, दागिने घेतल्यात, बँड वाल्यांना ऑर्डर दिल्या, हळदीची तयार पण झाल्या बघा. फर्स्ट क्लास. आओ बाईच इकडे या ना. काय? पक्या मामाच्या पत्नीला बहुतेक पक्या मामाशी काहीतरी खासगी बोलायचं आहे. काय नाही ते आपलं होते. आओ या की इकडं. अहो जा हो पक्या मामा, जा. काय चाललंय यांचं? काय माहित, आमच्या घरात कुणाचं काय चाललेलं असतं कुणालाच कळत नाही. हो जामकर साहेब, या. हे आमच्याकडे तुम्हाला मानपान. चला हा मानपान असं मी अजिबात म्हणणार नाही, हक्कानं घेणार मी. अहो तुमच्या हक्काचंच आहे.
तुमच्यामुळं माझ्या पोरीचा जीव वाचलाय. हे सगळं तुमच्यामुळेच घडतंय. हळदीला आणि लग्नाला जरूर यायचं. हा नक्की येणार. माझ्या बहिणीचं लग्न आहे, घरचं लग्न आहे, माझ्या हक्काने येणार, सगळ्याच्या आधी येणार मी. तुला सगळी सुख मिळवत लग्नानंतर. हिला तुझं लग्न झालं की मी मरायला मोकळा. दादा गंमत गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. लकी हा अरे चहा घे ना बाबा लवकर. 5 मिनिटात देतो. नको, त्याचा चहा थर्ड क्लास चहा असतो याचा, एकदम थर्ड क्लास. काय कंपाऊंडर? अहो मी कंपाऊंडर नाही, टेलर आहे. मी स्टोरी टेलर आहे. आणि एक सांगू तुम्हाला, तुम्हाला कंपाऊंडर म्हटल्यावर तुमच्या चेहऱ्यावरचे हावभावचे पटपट पटपट बदलतात ना, ते पाहायला फार मजा येते हो. काय असेल बरं की कंपाऊंडर म्हणून तुम्ही काय गुन्हे वगैरे केलेले नाही आहेत ना? काय बोलताय साहेब? अहो या गावात आलोय, सभ्यपणे वावरतोय, कष्ट करतोय, पैसे कमवतोय. मी का गुन्हे बिन्हे करील बरं? किती निर्मळ मनाचा माणूस, किती निर्भेळ मन, किती सगळ्यांना समजून घेणारा असा माणूस नसतो की तुम्ही खोटं वागताय. काय काम आहे?